मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या एकदिवसीय राज्यव्यापी संपाला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. जिल्ह्यातील सुमारे 3,500हून अधिक मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनात मेडिकल दुकानदार, फार्मासिस्ट, कर्मचारी, औषध विक्रेते अशा तब्बल 15 ते 20 हजार लोकांनी सहभाग घेतला. कराड शहरात या आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मेडिकल व्यावसायिकांनी दुचाकीवरून मूकमोर्चा काढत आपल्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. औषध व्यावसायिकांशी संबंधित विविध अडचणी, नियमांमधील बदल तसेच व्यवसायावर परिणाम करणाऱ्या निर्णयांविरोधात हा संप पुकारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या संपाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना, होमिओपॅथी असोसिएशन तसेच IMA असोसिएशन यांनीही पाठिंबा दर्शविला. यामुळे आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. विविध संघटनांचे पदाधिकारी, मेडिकल चालक, फार्मासिस्ट आणि कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान जिल्ह्यातील मेडिकल दुकाने बंद असल्याने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. अत्यावश्यक औषधांसाठी अनेकांनी पर्यायी व्यवस्था शोधल्याचे चित्र दिसून आले. मात्र आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने जो बंद पुकारलेला आहे, यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास 3200 अधिक केमिस्ट सहभागी झाले. खास करून कराड तालुक्याचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये 850 अधिक प्लसचे केमिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि यामध्ये सर्व कॉलेजेस असतील, IMA संस्था आहे, होमिओपॅथिक संस्था आहे, सर्व ज्या व्यापारी संघटना आहेत, रोटरी क्लब ऑफ मलकापूर, कराड, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुमच्या मागण्या काय आहेत आणि हा संपाचा मूळ उद्देश? आमच्या मागण्या आहेत, खास करून ऑनलाईनला आमचा विरोध आहे. जे ऑनलाईनचा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाढती व्यसनाधीनता, स्पुरियस औषधं, बनावट औषधांची विक्री राजरोसपणे चालू आहे आणि MTP सारख्या किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह सारखी औषधांची विक्री ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते आहे. यामध्ये कुठेही फार्मासिस्टचा रोल नाहीये आणि यामध्ये औषधांच्या विक्री पश्चात जे काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे तेही कुठं होत नाही. आणि यामध्ये आज जर का बघितलं सोसायटीमध्ये तर फार्मासिस्टची संख्याही वाढते. यामध्ये खास करून आज तुम्ही बघितलं असाल, आमच्या महिला प्रतिनिधी ज्या पद्धतीने आज या मोर्चामध्ये सहभागी आहेत, जवळपास 54% महिला फार्मासिस्ट आहेत. या राज्यामध्ये जवळपास 5 लाख अधिक रजिस्टर्ड फार्मासिस्ट महिला फार्मासिस्ट आहेत. त्यामध्ये 60 ते 65% महिलांचं रजिस्ट्रेशन आहे. संपूर्ण भारतभर जो हा केमिस्ट असोसिएशनने जो संप पुकारलेला आहे, हा मूळतः ऑनलाईन जी विक्री होत आहे औषधांची आणि जी विदाऊट प्रिस्क्रिप्शन होते, विदाऊट फार्मासिस्टच्या हस्तक्षेप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नसतोय. ज्या MTP सारख्या ज्या औषधं आहेत किंवा विद्यार्थ्यांना जी गुंगीची किंवा नशेची जी औषधं मिळतात, तर त्यामुळे आपली जी येणारी पिढी आहे त्याचं फार नुकसान होत आहे. आणि हे कुठंतरी समाजाचा एक घटक म्हणून, एक फार्मासिस्ट म्हणून आमचंही ते कर्तव्य आहे. म्हणून यासाठी आमचा सर्व महिला फार्मासिस्टला पाठिंबा आहे. फार्मसीच्या ऑनलाईन विक्री संदर्भातला जो ऑल इंडिया असोसिएशननं त्यांच्या जे संप पुकारलेला आहे, त्याला आमचे होमिओपॅथिक महाराष्ट्र होमिओपॅथिक फार्मसी असोसिएशन तसेच अखिल भारतीय होमिओपॅथिक फार्मसी असोसिएशन यांच्या मार्फत आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आमचे होमिओपॅथीची ही सर्व दुकानं, महाराष्ट्रातली तसेच देशातली सर्व दुकानं आज बंद ठेवून आम्ही यांच्याशी सहमत आहोत व यांना पाठिंबा फार्मसी असोसिएशनला पाठिंबा देत आहे. कारण जी ऑनलाईन विक्री अवैध औषधांची होत आहे, आजकालची तरुण पिढी पूर्ण नशेच्या विळख्यात आहे. एक डॉक्टर म्हणून मलाही हे माहित आहे. आणि ऑनलाईन मध्ये तुम्ही काउन्सिलिंग किंवा हे अजिबात काय करू शकत नाही, जे की आमचे फार्मासिस्ट पूर्णपणे काउन्सिलिंग करून त्या औषधांची काळजी घेऊन
ती कशी घ्यायची, त्याचे दुष्परिणाम काय, त्याचं प्रत्येक निराकरण ते करू शकतात, जे की ऑनलाईन माध्यमातून होऊ शकत नाही. आणि त्या माध्यमातून होणारी MTP किट्स ची विक्री वगैरे ही सुद्धा अवैध आहे आणि याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि याचबरोबर खूप मोठी पिढी आपण ऑनलाईन जर केलं तर ही जी सेवा देणारे लोक आहेत यांना आपण बेकारीकडे नेत आहोत, हे चांगलं नाहीये. याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.